लाडकी दिवाळी झाली की प्रत्येकाला वेध लागतात तुळशीच्या लग्नाचे। कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दरम्यान तुळशीचं लग्न करण्याची पद्धत आहे। घरोघरी तुळशीचा विवाह लावला जातो। तुळशीचा विवाह श्रीकृष्णांचं कोणतंही एक रूप जसं की श्रीहरी विष्णू असतील, शालिग्राम असतील किंवा श्रीहरी विठ्ठल असतील तर यांच्याशी लावण्याची पद्धत आहे। श्रीहरी विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी घोर निद्रेमध्ये जातात आणि तेव्हापासूनच चातुर्मास सुरू झाला असं म्हटलं जातं। ती असते देवशयनी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला म्हटलं जातं देव उठणी एकादशी। म्हणजे त्याच दिवशी श्रीहरी विष्णू जे आहेत ते झोपेतून जागे होतात आणि त्यांना झोपेतून जागे करण्याचा दिवस म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी म्हटलं जातं। कार्तिक महिन्यात येते म्हणून या एकादशीला कार्तिकी एकादशी, त्याचबरोबर प्रबोधिनी एकादशी हे सुद्धा नाव आहे। त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू जेव्हा त्यांच्या निद्रेतून जागे होतात तेव्हा त्यांचा विवाह तुळशी मातेशी लावला जातो, जे माता लक्ष्मीचंच एक रूप आहे। प्रत्येकाच्या अंगणामध्ये एक तुळस असते आणि जो कुणी तुळशीचा विवाह कार्तिक महिन्यामध्ये आपल्या घरी लावतो तर त्याला कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी तुळशीचा विवाह लावला पाहिजे। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्तिकी एकादशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही तुळशीचा विवाह तुमच्या घरी करू शकता। त्या दिवशी शक्य झालं नाही तर कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून पुढे जे 4 दिवस आहे पौर्णिमेपर्यंत, तर या 4 दिवसांमध्ये कधीही एक दिवस निवडून तुम्ही तुमच्या घरी तुळशीचा विवाह केला तरी सुद्धा चालेल। कार्तिक पौर्णिमा जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो, तर हा दिवस जो आहे तो तुळशी विवाह करण्याचा शेवटचा दिवस असेल, हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जोपर्यंत तुळशीचा विवाह होत नाही तोपर्यंत आपल्याकडची लग्न सराई सुरू होत नाही। तर तुळशीचा विवाह आपल्याला करायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता तुळशी विवाहाची सर्व तयारी मी करून घेतलेली आहे। तुम्ही तुळशीला एक छानपैकी साडी नेसवू शकता किंवा लाल रंगाची ओढणी सुद्धा नेसवू शकता। जेव्हा तुम्हाला तुळशी विवाह करायचा असेल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या तुळशी वृंदावनामध्ये सुद्धा तुळशीचं लग्न लावता येईल। बाहेर जास्त जागा नसेल तर घरामध्ये सुद्धा तुम्ही तुळशीची कुंडी उचलून आणू शकता आणि तिला चांगलं नववधूप्रमाणे सजवून तिचं लग्न तुम्ही शालिग्राम किंवा श्रीहरी विष्णू असतील किंवा श्रीकृष्ण असतील, विठ्ठल असतील त्यांच्यासोबत करू शकता। तर घागरा सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातला जातो, पण तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपली महाराष्ट्राची जी काही ओळख आहे ती साडीवरून होते किंवा पैठणीवरून होते, नऊवारी साडीवरून होते। तर तुम्हाला जमलं तर तुम्ही एक छानपैकी साडी तुळशीसाठी घेऊ शकता। तुमच्या घरातच असेल, तुम्ही ती साडी वापरलेली नसेल तर अशी नवी कोरी साडी सुद्धा तुम्ही तुळशीसाठी नेसवू शकता। नववधूला नटवण्यासाठी आपण हिरव्या चुड्याचा वापर करतो, तर हिरव्या बांगड्या सुद्धा आपल्याला तुळशीला घालायच्या आहे। 5, 7, 9 या संख्येमध्ये तुम्ही तुळशीला हिरव्या बांगड्या अर्पण करू शकता किंवा एखाद्या नववधूला तयार होण्यासाठी सौभाग्याचे कोणकोणते अलंकार लागतात ते सुद्धा तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये अर्पण करायचे आहे। तुळशीच्या फांद्यांना जागा असेल तर तुम्ही ते अलंकार त्या फांद्यांना सुद्धा घालून देऊ शकता। तुम्ही जे काही अलंकार तुळशीसाठी घ्याल किंवा जी काही साडी तुळशीच्या लग्नाला घ्याल, त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी विवाहयोग्य असेल तर तिला सुद्धा वापरण्यासाठी तुम्ही तुळशीचं लग्न झाल्यानंतर हे अलंकार वापरण्यासाठी देऊ शकता, साडी सुद्धा देऊ शकता। त्यामुळे तुम्ही साडी, दागिने जे काही असेल ते शक्यतो नवीन घेण्याचा प्रयत्न करा। घरामधली साडी वापरली किंवा घरामधले दागिने वापरले तरी पण ते नवे असावेत, म्हणजे अगोदर तुम्ही त्याचा वापर केलेला नसावा, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तुमच्या घरामध्ये विवाहयोग्य मुलगी नसेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांमधल्या मुलीला सुद्धा हे साहित्य नंतर देऊ शकता किंवा तुमच्या घरामधल्याच एखाद्या स्त्रीने ते वापरलं तरी सुद्धा चालतं। आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल की तुळशीचं लग्न सकाळी करायचं की संध्याकाळी। तर तुळशीचं लग्न आपल्याला संध्याकाळी करायचं असतं। ज्या वेळेस आपण संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतो, तुळशीमध्ये दिवा लावतो, अगदी त्याच वेळेला आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं असतं। त्यामुळे दिवसभरात तुम्हाला तुळशी विवाहाची संपूर्ण तयारी करता येईल आणि संध्याकाळी निवांतपणे सर्व पूजेची मांडणी करून तुम्ही तुळशी विवाह करू शकता। वधूची अर्थात तुळशीची सर्व सजावट तुम्ही बघितली। आता आपण वरपक्षाकडे येऊया, म्हणजेच नवरदेवाची तयारी करूया।
तर आपल्याला चौरंगावर वरपक्षाची मांडणी करायची आहे. म्हणजेच श्रीकृष्णांचे जे काही रूप तुमच्याकडे असेल, प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतो किंवा विठ्ठलाची मूर्ती बऱ्याच जणांकडे असेल किंवा श्रीहरी विष्णूंचा फोटो ज्यांच्याकडे असेल, श्रीकृष्णांची मूर्ती किंवा फोटो, म्हणजे यापैकी तुमच्याकडे जे काही असेल किंवा तुळशीमध्ये तुम्ही जर शालिग्राम ठेवत असाल तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी चौरंगावर मांडायचे आहेत. तर चौरंगावर सर्वप्रथम आपल्याला चौक भरून घ्यायचा आहे. तुम्ही जर विवाह समारंभ अगदी जवळून बघितलेला असेल किंवा प्रत्येक विवाहामधल्या ज्या काही विधी असतात त्या अगदी जवळून बघितलेल्या असतील तर त्यामध्ये कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम चौक भरला जातो. तर इथे आपल्याला एक चौरंग किंवा पाट लागेल आणि या पाटावर किंवा चौरंगावर एकतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरून घ्यायचं आहे. नसेल तर हिरव्या रंगाचं घेतलं तरी सुद्धा चालेल, गुलाबी रंगाचं घेतलं तरी सुद्धा चालेल. बऱ्याच जणांकडे पूजेचं सर्व साहित्य उपलब्ध असेल असं नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे ब्लाऊज पीस असतील तर त्यांचा वापर सुद्धा या पाटावर किंवा चौरंगावर अंथरण्यासाठी करू शकतात. शक्यतो श्रीहरी विठ्ठलांची किंवा श्रीहरी विष्णूंची जेव्हा पूजा असते त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्याला जास्त महत्व आहे, पण नसल्यास काही हरकत नाही. तर तुम्ही यापैकी कोणत्याही एका रंगाचं कापड या पाटावर किंवा चौरंगावर अंथरून घ्या आणि त्यावर तुम्हाला तांदळाने चौक भरायचा आहे. म्हणजेच काय, सर्व बाजूंनी तुम्हाला तांदळाने चौकोन करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेला आहे आणि मधोमध तुम्हाला हा चौकोन जोडून घ्यायचा आहे 2 रेषांनी. तर एकतर तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल किंवा तांदळाचं स्वस्तिक या संपूर्ण पाटावर किंवा चौरंगावर काढून घेतलं, त्यावर पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालतं. चौक भरल्यानंतर मधोमध आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. मंगल कलशाची स्थापना कशी करायची हे तुमच्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे. जसं की एका तांब्यात पाणी घ्यायचं, या तांब्यावर म्हणजेच कलशावर सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची. हवं तर तुम्ही याच्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक सुद्धा काढू शकता. पाण्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 फूल टाकायचं आहे. त्याचबरोबर विड्याची किंवा आंब्याची 5 पानं लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाण्याने भरलेला 1 नारळ शेंडी वरती येईल अशा पद्धतीने या कलशावर ठेवायचा आहे. मंगल कलशाची स्थापना करून झाली की तुम्हाला 3 वेळा हातावर पाणी सोडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हातावर 3दा पाणी सोडायचं. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणत ते पाणी 3दा सोडायचं. संकल्प करायचा. त्यानंतर पुन्हा 2दा ते पाणी तुम्ही प्यायचं आहे. ओम कृष्णाय नमः, ओम विष्णवे नमः असं म्हणत आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना स्नान घालून त्यांची स्थापना सर्वप्रथम या चौक भरलेल्या पाटावर किंवा चौरंगावर करून घ्यायची आहे. विवाह असो किंवा कोणतंही मंगल कार्य असो, शुभ कार्य असो, सर्वात प्रथम जो मान असतो, आद्य पूजेला ज्याला मान असा तो गणपती. म्हणून गणपती बाप्पांना स्नान घालून त्यांची सर्वप्रथम पूजा करून स्थापना केली की त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही तुळशीचा विवाह कुणाशी करणार आहात, श्रीहरी विष्णूंच्या कोणत्या रूपाशी, तर त्यांना स्नान घालायचं आहे. शक्यतो प्रत्येकाच्या घरी बाळकृष्ण असतो, तर बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा स्नान घालून घ्यायचं. त्यानंतर त्यांची मूर्ती जी आहे ती व्यवस्थित कोरडी करून पुसून घ्यायची. त्यांना फक्त हळद किंवा चंदन तुम्ही लावू शकता, कारण कुंकू चालत नाही. तुळशीपत्र, एखादं पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करून त्यांची सुद्धा स्थापना कलशाच्या समोर मधोमध करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे तुळशी माता, जिला आपण रुंदा म्हणतो, जी माता लक्ष्मीचाच एक रूप आहे. तर माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे तिची स्थापना आपण तुळशीच्या कुंडीत करून घेऊया. ज्या तुळशी मातेला आपण छानपैकी नववधूप्रमाणे नटवलेला आहे, तर तिथेच आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा स्नान घालून स्वच्छ पुसून हळदी कुंकू लावून ठेवायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता तुळशी मातेला मी एक मंगळसूत्र घातलेलं आहे. त्याचबरोबर दुसरे जे काही अलंकार होते ते सुद्धा घातलेले आहे. पूर्वीच्या काळी तुळशीची जी काही कुंडी असायची ती चुना आणि गेरुने रंगवली जायची. चिंच, बोर, आवळा, श्रीकृष्ण सावळा असं म्हटलं जायचं आणि तुळशीचं लग्न श्रीकृष्णांशी किंवा त्यांच्या कोणत्याही एका रूपाशी लावलं जायचं. तर तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्ही गाजर ठेवू शकता, त्याचबरोबर काकडी ठेवू शकता, मुळा ठेवू शकता. तुम्हाला या दिवसांमध्ये आंबट चिंचा मिळाल्या तर त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर आवळा सुद्धा तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर टिकली, बांगडी, जे काही सौभाग्य अलंकार असतात ते सुद्धा तुळशी मातेला
अर्पण करून घ्यायचे. मधोमध आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे. तुमच्याकडे दिवाळीच्या पंत्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही साईडला लावून घेऊ शकता. आता इथे आम्ही जी पूजा मांडणी करत होतो तर लहान मुलं सुद्धा आमच्या आसपास होती, तर त्यामुळे आम्ही जे काही एक्स्ट्रा दिवे पंत्या होत्या त्या बाहेर लावल्या होत्या. यानंतर आपल्याला या पूजेमध्ये 5 फळं सुद्धा ठेवायची आहेत. आता तुळशी विवाहासाठी अक्षदा तयार करून घेऊया. अक्षदा म्हणजे न तुटलेले तांदूळ, अखंड तांदूळ. तर यामध्ये कोरडीच हळद मिक्स करायची. फक्त हळदीने पिवळे केलेले तांदूळ झाल्या आपल्या अक्षदा. तर यांचा वापर आपण तुळशी विवाहासाठी करूया. तुम्ही फुलांच्या पाकळ्या सुद्धा यासाठी वापरू शकता. यानंतर आपल्याला बाळकृष्णाला ओवाळून घ्यायचा आहे. एखादा नारळ, करगोटा सुद्धा तुम्ही त्यांच्या शेजारी ठेवू शकता. आणि लक्षात ठेवून विड्याचं पान, त्याच्यावर खोबऱ्याची वाटी, खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड जे काही असेल ते सुद्धा तुम्हाला विड्याचं साहित्य म्हणून त्या विड्याच्या पानांवर श्रीकृष्णांच्या किंवा तुम्ही त्यांचं जे काही रूप ठेवलेलं असेल त्यांच्या शेजारी आठवणीने ठेवायचं आहे. तुम्हाला नारळ ठेवायचा नसेल तर तुम्ही जितके पैसे नारळाला लागतात तेवढी दक्षिणा जरी साईडला ठेवून दिली, करगोटा ठेवला तरी सुद्धा चालतं. तुळशीचं लग्न उसाशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे तुम्हाला बांडीसह म्हणजे उसाच्या पानासह तुम्हाला हे ऊस लागणार आहेत. 4 मिळाले नाहीत तर 1 का होईना ऊस तुम्ही तुळशीच्या लग्नामध्ये अवश्य आणा. आणि तो ऊस तुळशीच्या मागे तुळशीचा मामा म्हणून तुम्हाला उभा करून द्यायचा आहे. आणि 1 लिंबू सुद्धा तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायचा आहे. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा लग्न असतं तर वधूच्या पाठीमागे किंवा वराच्या पाठीमागे जेव्हा त्यांचे मामा उभे राहतात तर त्यांच्या हातामध्ये अडकित्ता आणि लिंबू दिलं जातं. तर आपल्याला 1 लिंबू या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायचा आहे. हवं तर तुम्ही बाळकृष्णा शेजारी किंवा तुम्ही जी काही मूर्ती एक नवरदेव म्हणून तिथे ठेवलेली आहेत श्रीकृष्णांच्या कोणत्याही रूपाची, तर तिथे सुद्धा तुम्ही 1 लिंबू ठेवून देऊ शकता. आणि बाकी जे 3 ऊस असतात तर ते आपल्याला मंडपाप्रमाणे लावायचे असतात. जसं आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये केळीचे खांब लावतो त्याच पद्धतीने बाकी 3 ऊसांचा वापर तुम्ही या विवाहामध्ये मंडपाचे खांब म्हणून करू शकता. तुळशी मातेची आणि भगवान श्रीकृष्णांची किंवा श्रीहरी विष्णूंची पूजा करून झाल्यानंतर मधोमध अंतरपाठ धरायचा. आणि जशी आपली लग्नाची मंगलाष्टकं असतात त्या पद्धतीनेच तुळशीच्या लग्नाची म्हणून तीच मंगलाष्टकं म्हणायची. आणि सर्वांच्या हातात अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्या देऊन तुम्हाला तुळशीचं लग्न लावून घ्यायचं आहे. तर तुळशीच्या विवाहाची मंगलाष्टकं कोणती आहेत किंवा ती कशी म्हणायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देते. तुम्ही ते सुद्धा तुमच्या घरी जेव्हा तुळशीचं लग्न लावाल तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही प्ले करून दिला आणि त्यानंतर तुम्ही तुळशीचं लग्न लावलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला तसं म्हणता आलं तर तुम्ही स्वतः म्हणालात तरी सुद्धा चालेल. हवं तर मग तुम्ही ती मंगलाष्टकं एखाद्या वहीच्या पानावर लिहून घेऊ शकता. यानंतर लग्न झालं की तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून आपलं दिवाळीचं फराळ भरपूर दिवस असतं तर तेही तुम्ही नैवेद्यात तिथे ठेवून देऊ शकता. त्याचबरोबर एखादी नवीन साडी चोळी असेल, एखादा जो पुरुषांचा ड्रेस असतो ड्रेसचं कापड, तर ते सुद्धा तुम्हाला तिथे ठेवून देता येईल. नंतर तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांनी, घरातल्या स्त्रीने ती साडी चोळी किंवा ते ड्रेसचं कापड आहे त्याचं संपूर्ण ड्रेस शिवून वापरला तरी सुद्धा चालतं. किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा ते देऊ शकता. आणि तुम्हाला जर म्हणजे दिवाळीचं फराळ तुमच्याकडे राहिलेलं नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची मिठाई सुद्धा या लग्न समारंभामध्ये ठेवू शकता. तुळशीचा विवाह झाल्यानंतर नैवेद्य ठेवून झाल्यानंतर तुम्ही जे काही उपरणं किंवा शाल मधोमध धरली होती अंतरपाठ म्हणून, तर तिची आणि तुळशीच्या साडीच्या पदराची गाठ बांधून द्यायची आहे. आणि जेवढे जण तुळशीच्या विवाहामध्ये उपस्थित होते त्या सगळ्यांनी पूर्ण पूजेला प्रदक्षिणा मारायची आहे, गोल प्रदक्षिणा. तर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा हे संस्कार किंवा या ज्या पद्धती आहेत त्या माहिती झाल्या पाहिजे, तर त्यांना सुद्धा तुम्ही यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकता. संपूर्ण प्रदक्षिणा मारून घ्यायची आणि तुमच्या हातामध्ये अजून काही अक्षदा असतील तर त्या किंवा मग तुम्ही नव्याने त्या तुमच्या हातामध्ये घेऊ शकता अजून अक्षदा. आणि त्या काही बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि काही तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये सुद्धा अर्पण करून देऊ शकता. अशा पद्धतीने हा तुळशी विवाह इथे संपन्न होतो. यानंतर ही जी काही मांडणी आहे तुळशी विवाहाची ती तुम्ही दुसऱ्या दिवशी काढायची आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने कलश सर्वप्रथम उचलून घ्यायचा, त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती, तुळस यांना सुद्धा तुम्ही
म्हणजे विवाहाच्या दिवशी तुम्ही जशी पूजा केली तशा पद्धतीने करून घेऊ शकता. आणि यातले जे तांदूळ आहेत जे आपण चौक भरण्यासाठी वापरले होते तर ते तुम्हाला स्वयंपाकामध्ये वापरता येतील. काही तुम्ही पक्ष्यांना सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर फुलं पानं मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत असते की कुठेही फेकून देऊ नका. एखाद्या अशा कोपऱ्याला ते ठेवून द्या किंवा अशा ठिकाणी ते ठेवा जिथे कुणाचा पाय पडणार नाही. आणि जे काही नैवेद्य वगैरे ठेवलेले असतील तर त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही सर्वांनी खाल्ला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी ही पूजा उचलून घ्यायची आहे. बरेच जण असं करतात की आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचं नवीन रोप लावतात, त्याला चांगलं सांभाळतात आणि कार्तिकी एकादशीला अशा पद्धतीने तुळशीचा विवाह थाटामाटामध्ये केला जातो. दरवर्षी बऱ्याच जणांकडे ही प्रथा आहे. तुम्ही सुद्धा अशी पद्धत किंवा प्रथा तुमच्या घरी सुरू करू शकता. तुम्हाला सुद्धा एक मुलीचं कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होईल. बऱ्याच जणांना कन्या नसते तर तुम्ही तुळशीचं लग्न सुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीने अगदी थाटामाटात करू शकता. तुळशीचं महत्त्व काय आहे, तिचं महात्म्य काय आहे याचे व्हिडिओ मी तुम्हाला भरपूरदा शेअर केलेले आहेत. त्यावरून तुम्हाला समजलं असेल की तुळस किती महत्त्वाची आहे. तर तिचा विवाह सुद्धा आपण आपल्या घरी केला पाहिजे.